कोस्टल स्टेट फिशरीज समिट 2025 ला सुरुवात. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग यांच्या हस्ते उद्घाटन. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती. मालेगावचा भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. अतिक्रमण झालेल्या घरांना महसूल प्रशासनाकडून नोटिसा. 365 अतिक्रमित घरे, 4 व्यावसायिक अतिक्रमणे. नांदेड महापालिका क्षेत्रातील नालेसफाईला सुरुवात. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळा आधीच पूर्ण केली जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांची माहिती. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट. उर्वरित भागात प्रचंड तापमान वाढीची शक्यता. पानशेत वरसगाव धरणातील गाळा काढा. गाळा काढल्याने धरणाची साठवण क्षमता वाढते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना. सांगलीच्या मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. तर उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा. चंद्रपूरमध्ये बंदिस्त वाघ बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वनविभाग सतर्क. ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वन्यजीवांवर नियमित नजर. बेस्टचा प्रवास दुपटीने महागला. किमान तिकीट भाडे 10 रुपये होणार. पासही महागणार. धुळ्याची कन्या बनली सरकारी अधिकारी. शिरपूरच्या प्रतिमा पाटीलची ऑफिसर पदाला गवसणी. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव. मुंबई पोलिसांनी राबवले ऑपरेशन ऑल आउट. ऑपरेशन ऑल आउट मध्ये 7235 वाहनांची तपासणी. तर शहरात 192 ठिकाणी शोध मोहीम सुरू. सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश. आतापर्यंत 537 नागरिक अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले. यामध्ये 9 सनदी अधिकाऱ्यांचा समावेश. मुंबईत रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. पर्यटकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस सज्ज. साताऱ्यातील श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडी शौकीनांची गर्दी. ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद राहणार. चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा मंदिरात पाकळणीची धांदल. तर दुपारपर्यंत ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद. सातारा जिल्ह्यात हिंगणगावची भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्सवात पार. भिल्लाचे सोंग ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात येणार होल्डिंग झोन. प्रवाशांची संख्या वाढल्यानं प्रशासनाचा निर्णय. पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार. पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई होईल. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जारी केले आदेश. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 11 गोवंशीय गायींची सुटका. बीडच्या पाटोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7:23 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कचरा डेपोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि धुराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांमध्ये आजाराच्या प्रमाणात वाढ होते. तर कचरा डेपो इतरत्र ठिकाणी हलवा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आमरण उपोषण. ज्वारीच्या दरात प्रति किलो 15 रुपयांची घट. घाऊक बाजारात ज्वारीला प्रतिवारीनुसार 30 ते 58 रुपये दर. पुणे मार्केट यार्डात 15 टन ज्वारीची आवक. बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस. अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. फळझाडांचंही मोठं नुकसान. नांदेडमध्ये बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम. शेतकऱ्यांची चिंतेत वाढ. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी पिकावर महागडी औषध फवारणी सुरू केली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वेची कडक मोहीम. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 23.10 कोटी रुपयांचा दंड वसूल. आयएमसी प्रकल्पाला कावीळ ग्रामस्थांचा विरोध. काम थांबवण्याचे आदेश डावलून प्रकल्पाचे काम सुरू. तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसांना केराची टोपली.
नवी मुंबईच्या ऐरोलीत तब्बल 24 तास वीज गायब, उकाड्याने नागरिक हैराण, तर महावितरणाच्या कारभारावर रहिवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. 17 कोटी भारतीयांची गरिबी हटवण्यात यश, 10 वर्षात भारतातील नोकऱ्यांमध्ये ही वाढ, तर जागतिक बँकेच्या अहवालातून आकडेवारी समोर येते. ग्रामीण शहरी गरिबीतील फरक 7.7% कमी झालाय. पुणे विमानतळावर उड्डाण कॅफे, उपाहारगृह सुरू, विमानतळावर 10 रुपयात चहा तर 20 रुपयात कॉफी. वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन. हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय होणार. तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला जाणार. केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळाला बॉम्बची धमकी, आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. विमानतळावर चौकशी सुरू आणि सुरक्षा देखील वाढवली आहे. राज्यात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, देशात गेल्या 4 महिन्यात 62 वाघांचा मृत्यू, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 20 वाघांनी गमावलाय जीव. मध्य प्रदेशात 4 महिन्यात 17 वाघांचा मृत्यू. पाकिस्तानातील 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी, भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चॅनल्सला दणका, तर डॉन न्यूज, जिओ न्यूजसह 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यादी जाहीर. हल्ल्याच्या निषेधार्थ आज पैठण बंदची हाक, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेध, तर पैठणमधील बाजारपेठ पूर्णपणे आता बंद आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिल्या 4 जागांचे निकाल हाती, ग्रामपंचायत गटातील 4 जागांची मतमोजणी सुरू, तर भाजप आमदार सुभाष देशमुख गटाची 4 पैकी 3 जागांवर विजय. शहर विकास आराखडा रद्द होणार नाही, शहराच्या विकासासाठी आराखडा फायदेशीर, रत्नागिरीचे आमदार किरण सामंतांचं ठाम मत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.